तर मित्रांनो, मी सुरेश आपल्या सर्वांचं एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून मी फेसबुकवरती काम करतोय, फेसबुकवरती व्हिडिओ बनवतोय, पोस्ट टाकतोय, रील्स बनवतोय, पण त्याचं मला जे फळ पाहिजे होतं ते मला भेटण्याच्या अगोदरच ते माझ्यापासून दूर झालेलं आहे। म्हणजे माझं कंटेंट मॉनिटायझेशन टूल जे आलं होतं, मला जे पैसे मिळणार होते ते आता मिळणार नाहीत। का मिळणार नाहीत? कारण माझ्या फेसबुकवरती डायरेक्ट फेसबुकने मला मेसेज केलेला आहे, युअर कंटेंट इजंट अर्निंग मनी। इंग्लिशमध्ये येते त्यांचे मेसेज, युअर कंटेंट इजंट अर्निंग मनी, म्हणजे तुम्ही पैसे कमवू शकणार नाहीत। मग आता मला टेन्शन आलं होतं, मी पैसे कमवण्यासाठीच फेसबुकवरती काम करतोय आणि फेसबुक म्हणते तुम्ही फेसबुकवरती पैसे कमवू शकणार नाहीत। मग मी म्हणलं आपल्याकडून काहीतरी चूक झाली। आणि मित्रांनो, माझ्याकडून चूक झाली होती। मी काय केलं होतं, दुसऱ्याचे व्हिडिओ माझ्या फेसबुकवरती टाकले होते आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मला आलेला आहे। फेसबुक म्हणतंय असे तुम्ही व्हिडिओ कोणाचे बी टाकतान तर तुम्ही पैसे कमवू शकणार नाहीत। काय करायचं आहे, ओरिजिनल कंटेंट टाकायचे फेसबुकला आपल्याला, ह्याचं त्याचं उचलून कोणाचेही कॉपी पेस्ट करायचे नाहीत। त्याच्यामुळे काय होतं, या फेसबुक डायरेक्ट म्हणतंय की बाबा तू काय फेसबुकच्या लायकीचा नाहीस, तू काय पैसे बिशे काय कमवू शकणार नाहीस, तू फक्त काय करायचं, रील बघजाय, फक्त दुसऱ्याची व्हिडिओ बघजाय, असं होत असते। त्याच्यामुळे मला सांगायचं एवढंच की दुसऱ्याचे व्हिडिओज, फोटोज, रील्स, पोस्ट काही असू आपल्या फेसबुकवरती टाकायचं नाही। तसं जर केलं तर फेसबुक डायरेक्ट म्हणतंय, डायरेक्ट आपल्याला सांगतंय तुम्ही पैसे कमवू शकणार नाहीत। आणि आज मला तो प्रॉब्लेम आलेला आहे। मला फेसबुकने डायरेक्ट सांगितलंय की तुम्ही फेसबुकवरून पैसे कमवू शकणार नाहीत। तर मी आता खूप टेन्शनमध्ये आहे। तर तुम्हाला दाखवतो मला काय याच्यावरती फेसबुकने मेसेज केलेला आहे फेसबुकवरती। आणि ते कालचा अख्खा दिवस या फेसबुकच्या मेसेजच्या टेन्शनमध्ये होतो मी। आणि याच्यावरती सोल्युशन, याच्यावर या प्रॉब्लेमचं सोल्युशन काहीतरी काढायचं म्हणून मी काल दिवसभर मोबाईल घेऊन बसलो होतो। काल 12-1 वाजेपर्यंत रात्री मी मोबाईलमध्ये बघत होतो की काय प्रॉब्लेम झालाय, कोणता तरी व्हिडिओ आहे असा की जो माझ्याकडून दुसऱ्याचा व्हिडिओ मी टाकलाय आणि त्याच्यामुळे माझ्या मोबाईलवर, माझ्या फेसबुकवरती हे प्रॉब्लेम आलाय। तर मग ते व्हिडिओ कुठं आहे आणि ते कसा शोधायचा हे पण लय अवघड आहे। ते सहसा कोणाला पण व्हिडिओ सापडणार नाही। मग ते व्हिडिओ कसा शोधायचा आणि ते व्हिडिओ आहे कुठं आणि ते प्रॉब्लेम आपल्या फेसबुकवरती कुठं आलाय हे पण आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे, बरोबर का? तर मग चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया। आणि मी जे टाकलेले व्हिडिओ होते, 2-4 व्हिडिओ होते, त्या 4 व्हिडिओवरती काय एका व्हिडिओला काय म्युझिकचा प्रॉब्लेम आला होता, दुसऱ्याची म्युझिक होती। पुन्हा नंतर एक असाच मी ते धरमपाजीचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरचा उचलला होता आणि फेसबुकवरती टाकला होता। मला तर एवढा मोठा महान दिग्गज अभिनेता होता, त्याचं नव्हतं झालं म्हणल्यावर म्हणलं आपण पण एखादा व्हिडिओ बनवला पाहिजे असं मी बनविल तेव्हा। पण त्याचं काय झालं माहिती आहे का, त्याच्यामुळं माझ्या फेसबुकने मेसेज केला की तुम्ही पैसे कमवू शकणार नाहीत म्हणून। मग त्याच्यामुळं मी टेन्शनमध्ये आलो होतो। मग मी रात्री 12-1 वाजेपर्यंत जागलो आणि ते प्रॉब्लेम मी शोधून काढला। आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या पण फेसबुकवरती असू शकतंय। तर ते प्रॉब्लेम दिसतंय कुठं मी तुम्हाला सांगतो। चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ, काय प्रॉब्लेम झाला होता आणि का म्हणून पैसे कमवू शकणार नाही फेसबुकवरती मी। चला तर मग मोबाईलची स्क्रीन उघडलेली आहे, फेसबुक ओपन करायचं आहे। फेसबुक ओपन केल्याच्या नंतर आपली प्रोफाईल जी आहे त्या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। प्रोफेशनल डॅशबोर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर वीकली प्रोग्रेसवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघा इथे खाली बघू शकता तुम्ही ऑदर स्टेटस मध्ये, मॉनिटायझेशन मध्ये युअर कंटेंट इजंट अर्निंग मनी असा प्रॉब्लेम आलेला आहे। तर हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। वीकली
प्रोसेसवरती आल्याच्या नंतर अप्रॉक्सिमेट अर्निंग याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर खाली आपले व्हिडिओ दिसतील, त्याच्यामध्ये रिसेंट कंटेंट वरती जे सी ऑल वरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपले पूर्ण व्हिडिओ येतील। तर इथं सर्च करायचं, बघायचं आहे आपला कोणता व्हिडिओ इथे दिसतोय बघा, मॉनिटायझेशन लिमिटेड इथं दिलेलं आहे बघा। हे व्हिडिओ जे आहे आपला याच्यावरती आपल्याला अर्निंग होणार नाही म्हणून सांगत होतं। तर धर्मपाजीचा व्हिडिओ होता मी टाकलेला, तर याच्यावरती आपल्याला अर्निंग होणार नव्हती। तर हे व्हिडिओ आपल्याला डिलीट मारावं लागणार आहे। चल लगेच डिलीट मारूया ना, डिलीट। आणखीन चेक करू आपण किती व्हिडिओ आहेत। तर मित्रांनो, ज्या पण व्हिडिओला असा प्रॉब्लेम आलेला असेल ते व्हिडिओ डिलीट मारायचे आहेत, कारण असं पण ठेवून काय उपयोग नाही। नॉट एलिजिबल टू अर्न, जे काय प्रॉब्लेम आलेले असतील असे व्हिडिओला ते पूर्ण व्हिडिओ डिलीट मारायचे आहेत, कारण ते ठेवूनच काय उपयोग नाही, कारण पुढे चलून आपल्या फेसबुकवरती प्रॉब्लेम होऊ शकतोय। तर आपण डिलीट केलेलं आहे। तर काय करू, आपण एकदा प्रोफाईल फ्रेश करू, रिफ्रेश करू। रिफ्रेश केल्याच्या नंतर काय होईल, मग जो प्रॉब्लेम आहे तो बरोबर होतं का नाही आपण चेक करू, कारण याच्यामधले आपण व्हिडिओ सगळे आता डिलीट केलेले आहेत। तर काय करायचं, आपल्याला एकदा प्रोफाईल रिफ्रेश करायचे आहे आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड वरती येऊन तिथं पण एकदा आपल्याला रिफ्रेश करायचं आहे, जेणेकरून आपलं ते युअर कंटेंट इजंट अर्निंग मनीचा प्रॉब्लेम जो आहे तो क्लिअर कसा झालेला आहे ते तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखविणार आहे। तर चला बॅक जाऊ, मग आता डायरेक्ट प्रोफाईल वरती रिफ्रेश, प्रोफेशनल डॅशबोर्ड, रिफ्रेश। ओके 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 ओके। बघा मित्रांनो कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा, रिपीट व्हिडिओ बघा, तुम्ही पण सॉल्व्ह करा।